आरोग्य शिबिरात काँग्रेसला वाढीचा फिवर। सनी, विचार करताना तुझी नजर दोघांच्याही कडे असू दे। दिवंगत आमदाराच्या पुत्राला वडेट्टीवारांची ऑफर। योग्य जो सन्मान करेल आणि योग्य ठिकाणी पोहोचेल त्याच्याच सोबत राहायचं। सनी निम्हण यांना काँग्रेसची खुली ऑफर। आम्ही तर तयारच आहोत। जागा व्याकरण नसेल इकडे आहे। वडेट्टीवारांच्या ऑफरचा महाजनांकडून समाचार। त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे। काँग्रेसमध्ये आता तुम्हाला सांगत नाही मी। पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांचीही गर्दी। जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला नुकतेच विरोधी पक्षनेते बनलेले विजय वडेट्टीवारही उपस्थित होते। आता विरोधी पक्षनेते बनल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आलेल्या वडेट्टीवारांनी पक्षातील रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्यांनी विनायक निम्हण यांचे पुत्र सनी निम्हण यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर देत भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। सनी, विचार करताना तुझी नजर दोघांच्याही कडे असू दे। जिथे योग्य आहे आणि आपला योग्य जो सन्मान करेल आणि योग्य ठिकाणी पोहोचेल त्याच्याच सोबत राहायचं, हे मात्र आता ठरवून घ्यावं लागेल। आम्ही तर तयारच आहोत। जागा व्याकरण नसेल तर इकडे आहे। रिकाम्या जागा भरा। आता वडेट्टीवार सनी निम्हणांना जाहीर ऑफर देत भाजपवर टीका करत असताना तिथे उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन तरी कसे शांत राहणार? महाजनांनी पक्ष सांभाळा म्हणत वडेट्टीवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। मोकळ्या जागा आम्हाला भरायच्या आहेत। कोणी या म्हणतात, सनीनी म्हणला म्हणाले की आमची उमेदवारी घेता का म्हणून। त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे। काँग्रेसमध्ये आता तुम्हाला सांगत नाही मी, पण त्या आज एवढ्या गोष्टी करतायत लोकांच्या, यांच्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसेनेच्या, त्यांच्या पक्षाची अवस्था त्यापेक्षा वाईट होणार आहे। सनी निम्हणांच्या पक्षप्रवेशावरून एकीकडे नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता आणि त्याचवेळी मंचावर उपस्थित असलेले भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडालेला दिसत होता। कारण येत्या निवडणुकीत शिरोळेंना पक्षातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे। त्यात सनी निम्हणही एखाद्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शिरोळेंची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे।